या जगाचं सुख जे आहे ते क्षणभंगुर आहे, परंतु परमेश्वराचं वैभव जे आहे ते कायम स्वरूपी आहे। त्या अनंतकालीन स्वर्गात आपण प्रवेश करणार आहोत आणि म्हणून आपण आनंद केला पाहिजे। There is only one reason why we should rejoice, and that reason is we are entering into the eternal kingdom of God. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं, ज्या परमेश्वर पित्याने आपल्याला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी केले। विभागी म्हणजे भागीदार। परमेश्वराच्या प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे, वतन म्हणजे प्रॉपर्टी, वडिलोपार्जित मालमत्ता। परमेश्वराचे जे पवित्र लोक आहेत, परमेश्वराचे जे लोक प्रकाशामध्ये आहेत, त्या प्रकाशातील लोकांच्या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला ज्याने हिस्सा दिला, त्या परमेश्वर पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर पिता, देव पिता, जो सगळ्यांचा पिता आहे, त्या परमेश्वर पित्याने प्रकाशातील पवित्र जन म्हणजे त्याचे कुटुंबीय, त्याचे स्वतःचे लोक, त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला हिस्सा दिलेला आहे। देवाने स्वर्ग निर्माण केलेला आहे आणि त्या स्वर्गामध्ये देव लोकांना घेणार आहे। जे परमेश्वराचे स्वतःचे लोक आहेत, जे परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहेत, जे परमेश्वराचे लोक त्याच्या स्वर्गामध्ये अनंत काळ त्याच्याबरोबर राहणार आहेत आणि त्यांना देव आपली प्रॉपर्टी देणार आहे, त्या लोकांमध्ये आपल्याला बोलावलेलं आहे आणि आमंत्रण दिलेलं आहे। त्या परमेश्वर पित्याची आपण उपकार स्तुती करावी, त्या परमेश्वर पित्याचे आपण नेहमी आभार मानावेत, त्या परमेश्वर पित्याला आपण नेहमी धन्यवाद द्यावेत असं वचन म्हणतं। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर पित्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या म्हणजे येशूच्या राज्यात आणून ठेवले आणि त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अगदी सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा एखादी बाई कपडे धुते तेव्हा एका बाजूला घाणेरडे कपडे असतात, मध्ये बादली असते आणि ह्या बाजूला चांगले कपडे असतात, धुतलेले कपडे असतात। ती बाई काय करते, घाणेरडे कपडे घेते आणि त्या कपडे धुण्याच्या पावडर मध्ये बुडवते, त्या बादलीमध्ये बुडवते, पिळून काढते, साफ करते आणि त्या पावडरमुळे ते कपडे स्वच्छ होतात आणि स्वच्छ झालेले कपडे ती मग दुसऱ्या बाजूला ठेवते। आता बघा इकडे कसं होतं, ती बाई म्हणजे परमेश्वर पिता आहे आणि परमेश्वर पित्याने काय केलं, आपण सगळे घाणेरड्या कपड्यासारखे होतो, आपल्या उचलला आणि त्या बादलीत टाकला। ती बादली म्हणजे त्याचा पुत्र येशू आहे। हालेलुया, हालेलुया। आणि ती कपडे धुण्याची पावडर म्हणजे येशूचं रक्त आहे। हालेलुया, हालेलुया। येशूच्या रक्तामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते आणि आपण स्वच्छ झालो की मग परमेश्वर पिता आपल्याला उचलतो आणि मग त्या दुसऱ्या राज्यात, देवाच्या राज्यात नेऊन ठेवतो। हालेलुया, हालेलुया। आणि हे जे धुतलेले लोक आहेत, हे जे स्वच्छ झालेले लोक आहेत, म्हणजे ज्यांना पापांची क्षमा मिळालेली आहे, असे लोक जे आहेत ते देवाच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर पित्याने नेमकं काय केलं, परमेश्वर पित्याने आपल्याला, आपण सगळे घाणेरडे आहोत। घाणेरडे का झालो आपण, पापामुळे घाणेरडे झालो, धुळीमुळे नाही। तुमचे कपडे स्वच्छ असले, तुम्ही आंघोळ करून आलात, पावडर लावला, मेकअप केला आणि एकदम रुबाबात आला म्हणजे तुम्ही पवित्र आहात असे समजू नका। पावित्र्य आणि स्वच्छता यांचा संबंध नाही। पावित्र्य आणि स्वच्छता बायबलच्या भाषेमध्ये ज्याच्या पापांची क्षमा झालेली आहे तो शुद्ध आहे, पवित्र आहे, नीतिमान आहे। हालेलुया, हालेलुया।
मी जरी पवित्र शब्द वापरला आणि जरी बायबलमध्ये पवित्र शब्द वापरलेला आहे, पण मी असं बोललो नाही की आपण निष्पाप आहोत। निष्पाप आपण असतो तर पापांच्या क्षमेची गरज कशाला लागली असते आपल्याला? आपण सगळे घाणेरडे होतो आणि आपली घाण जी आहे ती घाण परमेश्वर पित्याने येशू नावाच्या बादलीमध्ये आपल्याला टाकलं आणि येशूच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा आपल्याला दिली। हालेलुया, हालेलुया। आणि ज्यांना येशूच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळालेली आहे त्यांना परमेश्वर पित्याने त्याच्या राज्यासाठी राखून ठेवलेलं आहे, स्वर्गात घेण्यासाठी। असे सगळे लोक वेटिंग लिस्ट मध्ये आहेत। आपला नंबर लागला की आपण सरळ देवाच्या स्वर्गात जाणार आहोत। हालेलुया, हालेलुया। देवाच्या स्वर्गामध्ये अनंतकालीन वैभव आहे, अनंतकालीन गौरव आहेत। वैभव आणि गौरव हे दोन शब्द बायबलमध्ये वापरलेले आहेत, संपत्ती हा शब्द वापरलेला नाही आहे। देवाच्या स्वर्गामध्ये जे आहे त्याची तुलना पृथ्वीवरच्या संपत्तीशी अजिबात होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला एकच शब्द वापरलेला आहे, वैभव आणि गौरव। मालमत्ता आणि संपत्ती हे जगाचे शब्द आहेत, ते देवाच्या वैभवाला लागू पडत नाहीत। हालेलुया, हालेलुया। आता मी वचन पुन्हा सांगतो, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले। जो माणूस पाप करतो तो अंधाराच्या सत्तेखाली आहे, जो माणूस पाप करतो तो शैतानाचा गुलाम आहे। अशा गुलामगिरीमध्ये पडलेल्या माणसाला परमेश्वर पित्याने उचललं आणि येशूच्या पवित्र रक्ताने त्याला पापाची क्षमा दिली आणि त्याला आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये ठेवलं, राखून ठेवलं स्वर्गात घेण्यासाठी। हालेलुया, हालेलुया। त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे। प्रभू येशूने आपल्याला नक्की काय दिलेलं आहे? प्रभू येशूने आपल्या पापांची क्षमा दिलेली आहे। येशू पापांची क्षमा देतो आणि आपल्याला सगळ्यांना पापांच्या क्षमेची गरज आहे, कारण पापांची क्षमा जर आपल्याला मिळाली नाही तर मेल्यानंतर आपण स्वर्गात जाऊ शकणार नाही। प्रभू येशू ख्रिस्त या जगात अशासाठी आला की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळावी। या जगातल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक पापाची शिक्षा येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शरीरावर घेतलेली आहे। त्याच्या खांद्यावर वजनी क्रूस देण्यात आला आणि त्याला कालवरीच्या डोंगरापर्यंत नेण्यात आलं, त्याला त्या क्रूसावर टांगून मारण्यात आलं, त्याचं शरीर त्याने तोडू फोडू दिलं, त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या। ही सगळी शिक्षा त्याने तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी स्वतःवर घेतली। हालेलुया। तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळावी आणि आपला प्रवेश स्वर्गात व्हावा म्हणून येशू ख्रिस्ताने ही सगळी शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली आणि त्याने शिक्षा भोगली आपल्यासाठी आणि म्हणून आपल्याला पापांची क्षमा मिळते। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याला पापांची क्षमा मिळालेली नाही आहे तो देवाच्या स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही आहे, कारण पापासहित कोणी स्वर्गात जाऊ शकणार नाही। स्वर्गात जायचे दोनच मार्ग आहेत, एक मार्ग म्हणजे निष्पाप जीवन जगणं आणि दुसरा मार्ग म्हणजे येशूच्या द्वारे पापांची क्षमा मिळवणं। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहित आहे की आपण निष्पाप जीवन जगत नाही आहोत। हालेलुया। पाप आपल्या रक्तात भिनलेला आहे, पाप आपल्या नसा नसात, रोमा रोमात आणि रक्ताच्या थेंबात थेंबात आहे आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना पापांची क्षमा पाहिजे आहे आणि पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्त देतो, देवाचा पुत्र देतो आणि त्या देवाच्या पुत्राद्वारे देव पित्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, त्याच्या स्वर्गामध्ये वाटेकरी केलेला आहे। ज्या क्षणाला तुम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या पापांची क्षमा मिळवता त्या क्षणाला तुम्ही देवाच्या स्वर्गाचे भागीदार होता आणि डोळे मिटल्यावर तुम्ही त्या स्वर्गात जाणार आहात। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये मानवजात दुःख भोगते आहे। जन्माला आलो आईच्या उदरातनं आणि रडत रडत बाहेर आलो आणि रडत रडत बाहेर आल्यानंतर 25 वर्ष या पृथ्वीवर आहे, आनंद नाही आहे।
50 वर्ष या पृथ्वीवर आहे, आनंद नाही आहे. 80 वर्ष वय झालं, अजून आनंद पाहिला नाही आहे. याच्या पुढे काही आहे का की सगळं इकडे संपतं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक जोडपं मला भेटायला आलं होतं आणि ते आले होते मोठ्या मारुती व्हॅन मधनं, आणि दोघं नवरा बायको माझ्या समोर बसले आणि दोघं गुटगुटीत होते, मजबूत दिसायला चांगले होते. आणि त्यांनी मला सांगितलं, आमच्या लग्नाला 24 वर्षे झाली, आम्हाला 4 मुलं आहेत. म्हटलं छान, अभिनंदन, 4 मुलं आहेत, लग्नाला 24 वर्षे झाली, दोघं गुटगुटीत आहेत, मस्त मारुती व्हॅन आहे. ते म्हणाले आमचा एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? आमचे नवरा बायकोचं भांडण होते. मी त्यांना म्हणालो, मला हसावं की रडावं हे कळत नाही आहे. 24 वर्षाचं वैवाहिक जीवन, त्याच्या 4 मुलं, भरपूर पैसा, गाडी, दोघं गुटगुटीत, आणि प्रॉब्लेम काय? तर नवरा बायकोचं भांडण. म्हणजे 63 ऐवजी 36. नवरा बायको म्हणजे लग्न झाल्यावर 63 असतं, आणि मग काही वर्षानंतर 63चं 36. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगात ही सगळी गडबड आहे, शांती अजिबात नाही आहे. 24 वर्षे लग्नाला झाली, 4 मुलं, भरपूर पैसा, गाडी, आणि नवरा बायको भांडतायत, आणि म्हणून माझ्याकडे आले होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये दुःख आहे, वाईट आहे, कारण आपण सैतानाचा ऐकतो आणि माणूस म्हणतो पुढे काय, पुढे काय, मेल्यानंतर काय. संपूर्ण जगात मानवजात आज दुःखी आहे. संपूर्ण जगात मानवजात आज रडते आहे. वादळ सगळ्या ठिकाणी होतात, भूकंप सगळ्या ठिकाणी होतात, अपघात सगळ्या ठिकाणी होतात. आजाराचं तर सोडून द्या, कर्जबाजारीपणा अमेरिकेत सुद्धा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुःख सगळ्या जगामध्ये आहे आणि मानवजात आज अंधाराच्या सत्तेखाली आहे. पण सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं आहे की खात्रीने देवाने स्वर्ग निर्माण केलेला आहे. 100% स्वर्ग आहे. तुम्हाला कोणी सांगितलं असेल की कुठे स्वर्ग आहे रे, कोणी बघितलं आहे रे, स्वर्ग कोणी बघितलं आहे रे, नरक कोणी बघितलं आहे रे? आज मनातून विचार काढून टाका. स्वर्ग 100% आहे, नरक 100% आहे, या जगाला नियंता 100% आहे, परमेश्वर 100% आहे, जगाचा न्याय 100% होणार आहे. हे सगळं सत्य आहे, ते कोणी बदलू शकणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही संधी सोडू नका. माणसाला एकदाच जन्म आहे, एकदाच आपला न्याय होणार आहे. पण जर तुम्ही पापांची क्षमा मिळवलेली असेल तर तुम्ही स्वर्गात नक्की जाणार आहात. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण ईश्वर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला पवित्र आत्मा मिळतो, देवाचा आत्मा मिळतो, आणि तो आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, पापापासून वाचवतो, वाईटापासून वाचवतो, आपल्याला पवित्र मार्गाने चालवतो. तुम्ही जेव्हा बायकोच्या अंगावर हात उचलता, असा आतून पवित्र आत्मा म्हणतो हात खाली घे, हात खाली घे, हात खाली घे. कानावर आवाज येतो सैतानाचा. सैतान म्हणतो सोडू नकोस हिला. हा, सैतान म्हणतो सोडू नकोस हिला, एक दे छोपाडीत, पुन्हा उलट बोलणार नाही. पण पवित्र आत्मा सांगतो हात खाली घे, हात खाली घे, हात खाली घे, आणि मग पवित्र आत्म्याच्या दबावाखाली हात खाली जातो. हालेलुया. पवित्र आत्मा सांगतो शिवी देऊ नकोस, मग आपण पवित्र आत्म्याच्या दबावाखाली, प्रेरणेमुळे शिवी देत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी पहिली गोष्ट करा ती म्हणजे येशूच्या रक्तात पापांची क्षमा मिळवा. मनामध्ये प्रार्थना म्हणा, प्रभू येशू मला माझ्या पापांची क्षमा दे. पापांची क्षमा मिळाल्यानंतर तुम्ही येशूच्या राज्यात प्रवेश करता, आणि एकदा येशूच्या राज्यात प्रवेश केला की येशूला चिकटून राहा, मरेपर्यंत चिकटून राहा, म्हणजे मेल्यानंतर नक्की आपण स्वर्गात जाऊ. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वर्ग आहे, नक्की आहे. जेवढे कान ऐकतायत त्या कानाने ऐकावं. आजच्या माझ्या प्रवचनामध्ये बाकी सगळं विसरलात तरी चालेल, ते जोडपं विसरलात तरी चालेल, त्याचं आपल्याला काय करायचं नाही आहे. पण आपल्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? आपल्या सगळ्यांना स्वर्गात जायचं आहे, आणि त्या देवाच्या वैभवामध्ये आपल्याला अनंत काळ राहायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे येशूच्या नावाने पापांची क्षमा मिळवा, मागची सगळी पाप साफ करून घ्या, आणि मग एकदा तुम्ही येशूच्या राज्यात आलात की येशूला चिकटून राहा मरेपर्यंत. हालेलुया.
तुम्ही येशूचा स्वीकार केला आणि तुम्ही ऑफिसमध्ये लाच घेत होतात, आता लाच घेणार नाही. तुमचे सगळे सहकारी तुमच्यावर नाराज होणार. त्यांना सांगायचं, आता मी येशूचा स्वीकार केलेला आहे, मी सरळ आणि पवित्र जीवन जगायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मी लाच घेणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी तांदळातला खडा बनाल. तुम्हाला ते त्रास देतील, घाबरू नका, येशूला सोडू नका. कितीही छळ झाला तर येशूला सोडू नका, कारण तोच आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे, अनंत काळचा स्वर्ग देणार आहे. हालेलुया. आणि आनंद करा, उल्हास करा. कशाबद्दल आनंद करा? तुमच्या नवऱ्याचा पगार वाढला म्हणून नव्हे, तुम्हाला नवीन फ्लॅट मिळाला, नवीन घर मिळालं म्हणून आनंद करू नका. आनंद करा आणि उल्हास करा, कारण तुम्ही डोळे मिटल्यावर स्वर्गात जाणार आहात. हालेलुया, हालेलुया. या जगाचं सुख जे आहे ते क्षणभंगूर आहे, परंतु परमेश्वराचं वैभव जे आहे ते कायम स्वरूपी आहे, अनंतकालीन आहे. त्या अनंतकालीन स्वर्गात आपण प्रवेश करणार आहोत आणि म्हणून आपण आनंद केला पाहिजे. देयर इज ओनली वन रिझन व्हाय वी शुड रिजॉइस, अँड दॅट रिझन इज वी आर एंटरिंग इनटू द इटर्नल किंगडम ऑफ गॉड. या जगामध्ये दुःखाचा अंत कधीच होणार नाही. जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत दुःख राहणार, तोपर्यंत वेदना राहणार. या जगामध्ये खरा आनंद नाही आहे. आपल्याला आनंदाची जागा देवाने निर्माण केलेली आहे. ती आनंदाची जागा म्हणजे देवाचा स्वर्ग आहे. ती काही आपल्याला जायचं आहे, जायचं आहे आणि जायचं आहे. त्यासाठी दोनच गोष्टी करायच्या आहेत. येशूच्या पवित्र नावात आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळवायची आहे, आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत येशू बरोबर प्रामाणिक राहायचं आहे आणि येशूला चिकटून राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. धन्यवाद.